मुख्यमंत्री देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि आता तरुणांसोबत मोठा जल्लोष करणारा केला तुम्ही पुढची मागणी नेमकी काय असणार आहे? सगळ्यात पहिले तर मला एवढं सांगायला लागेल की ज्या लेवलचा उत्साह मी तरुणांमध्ये बघितलाय दिल्लीमध्ये जेव्हा हे पूर्ण रेव्होल्युशन सुरू होतं, तो म्हणजे ती एनर्जी एक वेगळ्याच लेवलची एनर्जी आहे. त्या एनर्जी सोबत मॅच करणं म्हणजे आणि त्यांची जो दृढ निश्चय होता त्याच्यामध्ये मग सोनम वांगचुक सर असो की अभिजित असो किंवा मग सौरव असेल किंवा नेहा असेल, त्यांनी उपोषण केलं आणि पूर्ण इतक्या दिवस अगदी दृढ राहिले की आम्हाला जे पाहिजे ते, आणि त्यांची जी मागणी होती ती वाजवी मागणी होती. त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे, तो त्यांनी जीत सोडलीच नाही. आणि शेवटी जैनजींनी आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलं की जर आपण पूर्ण एक राहिलो, याच्यामध्ये कोणी जात पात कोणत्या समाजाचा काहीच होतं, सगळी जैनजी एकत्र आली आणि शेवटी हा दिवस उगवला. आज ती त्यांची विक्ट्री आहे आणि आता ते लीडर आहेत, आम्ही त्यांचे फॉलोअर आहोत. सॉरी, पुढची मागणी तर आता सगळ्यात हे इथे दिसत आहे, माझं ते तुम्हाला दिसत आहे माझ्या टी शर्टवर आणि तिकडे पण टी शर्टवर दिसत आहे, सेम आहे की आम्हाला एज्युकेशन सिस्टम अगदी प्युअरेस्ट फॉर्म मध्ये पाहिजे. जर आपल्याला देश घडवायचा असेल तर आपले विद्यार्थी, आपली शिक्षण व्यवस्था ही अगदी अचूक असली पाहिजे. जर आपल्याला आपल्या भारताचं भविष्य चांगलं पाहायचं असेल तर आपली कोणतीही नीती, शिक्षण नीती असेल त्याच्यामध्ये नुसतं प्रोग्रेसिव्ह विचार असले पाहिजे, त्याच्यामध्ये कम्युनिटी लिव्हिंग आणि सगळे कसे आपल्या देशासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात हे बघितलं पाहिजे. कारण जर आपण अज्ञानी राहिलो तर मग तानेशाही चालेल आणि ज्याची चालायची तेच चालवतील. पण ही जनरेशन जी आहे ती कोणाचीच तानाशाही चालू देणार नाही, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांसाठी हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. सॉरी, खूप जास्त, इतका की इथे बसला बसला आम्ही तिकडे सांसद हलवलेली आहे, जंतर मंतरवर बसल्या बसल्या सर्वांनी सांसद हलवलेली आहे आणि वी आर प्राऊड टू बी कॉक्रोचेस यार. आम्ही असं जशी तुमची खुर्ची घालली आहे ना, आम्ही सगळं हलवून टाकू आता आणि वी आर प्राऊड टू बी कॉक्रोचेस. नका बिलकुल. खूप खूप आनंद झाला आहे, पण आमची संघर्षाची लढाई इथेच संपत नाही. आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितलाय. यापुढे आम्ही विद्यार्थ्यांवर ज्यांनी कोणी अन्याय केला आहे, विद्यार्थ्यांचं ज्यांच्यामुळे नुकसान झालेलं आहे, त्या सगळ्यांना पदावरून काढू. आणि ही त्यांना चेतावणी आहे की इंडियाच्या युथला, इंडियाच्या स्टुडंट्सला हलक्यात घेऊ नका.